नमस्कार मित्रांनो, मी आहे अपेक्षा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षाही चविष्ट, झणझणीत आणि मसालेदार पाया रेसिपी। ही रेसिपी एकदा करून पाहिली तर पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन पाया खाण्याची गरजच पडणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम पाया स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता कुकरमध्ये थोडा तूप घालून त्यानंतर थोडे खडे मसाले आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाया सोडलेला आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडा मीठ आणि हळदी घालून छान मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेऊया आणि मी त्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घातलेले आहे। त्यानंतर आपण कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत त्यांना शिजू द्यायचं आहे। जसे 3 ते 4 शिट्ट्या कंप्लीट झालेल्या आहे, पाया एकदम शिजलेले आहे। त्यानंतर आपण त्याला साईडला काढून घेऊया। तुम्ही याचा पाया सूप म्हणून पण वापर करू शकता। खूप चविष्ट आणि फायदेशीर असा हा सूप असतो। त्यानंतर आपण मसाला तयार करून घेण्यासाठी कांदे घेतलेले आहे, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि एक तेजपान घेतलेला आहे। आणि हो, त्याच्यामध्ये थोडा तिखट आणि मीठ घालायला विसरू नका, त्यामुळे ते मसाल्यामध्ये मिक्स होतो आणि खूप मस्त खायला चवीला लागतो। त्यानंतर आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्यानंतर गॅस ओपन करूया आणि त्यावरती कढई ठेवूया। कढई गरम झाली का त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालूया आणि ते तेल मी 3 चम्मच घातलेले आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। तेल गरम झालेलं आहे, त्यानंतर आपण त्यामध्ये तेजपान घालूया। त्यानंतर आपण जे वाटण केलेले होते ते आता त्यामध्ये घालून घेऊया। वाटण घातल्यानंतर त्यांना छान मिक्स करून हाय फ्लेमवरती छान ढवळून घेऊया। मिक्स फ्लेमवरती ढवळून घेतल्याने मसाला छान शिजतो आणि त्याला एक वेगळीच छान फ्लेवर येतो। पेस्ट ही छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायची। तेल सुटल्यानंतर समजायचं की आपली पेस्ट शिजलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला ॲड करूया आणि त्याला पण छान मिक्स करून ढवळून घेऊया। मसाला आधी टाकल्याने काय होतं ना, ते मिक्स होऊन जातं। बघा, तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये तिखट घालूया आणि ते तिखट मी 3 चम्मच त्यामध्ये घातलेले आहे। कोणतेही नाश्ता बनवताना थोडा तिखट जास्त घालायचं आणि आवश्यकतेनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळदी घातलेली आहे। आता हे सगळं बॅटर छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आणि त्याला पण तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि थोडासा पाणी घालायला विसरू नका, त्यामुळे आहे ना मसाला जळणार नाही। मिक्स करून ढवळून झालेला आहे। त्यानंतर आपण 3 ते 4 मिनिट झाकण लावून घेऊया। त्यामुळे काय होतं ना, मसाल्याला खूप मस्त असं छान तेल सुटतो। तुम्ही बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे। आपला मसाला पण एकदम रेडी झालेला आहे। आता त्यानंतर आपण जे कुकरमध्ये पाया लावून घेतलेलं होतं, शिजवून घेतलेलं होतं, ते आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया।
आणि हो, त्याच्यातलं जो पाणी असतो तो फेकू नका, त्यामध्ये खूप सारे विटॅमिन, कॅल्शियम असतात। सांधेदुखी, गुडघेदुखीसाठी पण खूप उपयुक्त असा हा सूप आहे। ते एक एक करून आपण त्यामध्ये घालून घेऊया। मित्रांनो, अशी हॉटेलपेक्षाही चविष्ट आणि चमचमीत पाया रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मिक्स करून झालेले आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि हे आधीच कुकरमध्ये छान त्यांना शिजवून घेतल्यामुळे तुम्ही याला जास्त वेळ शिजवले नाही तरी पण चालते। कमीत कमी 15 ते 20 मिनिट त्याला छान शिजवून घ्यायचं। बघा, मी त्यांना 15 ते 20 मिनिट छान शिजवून घेतलेलं होतं आणि आपली पाया झणझणीत रस्सा एकदम रेडी झालेला आहे। हा झणझणीत, सुगंधी आणि चमचमीत रस्सा गरमागरम भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व करा। प्रत्येक घासात मसाल्याची चव आणि पायाची मऊसर चव अप्रतिम लागते। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि हो, पाया सूपचा देखील मी व्हिडिओ लवकरात लवकर या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि त्याचे फायदे इतके आहे ना की खूप फायदे आहे। तर मित्रांनो, अशी हॉटेलपेक्षा चविष्ट, झणझणीत आणि चमचमीत पाया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसह पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।